पावसाच्या धारा येती झराझरा, पालिकेचा बुरखा फाटला टराटरा. पावसाच्या काही दमदार आणि जोरदार धारा कोसळल्या की देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची काय अवस्था होते याचं वर्णन सांगणाऱ्या या दोन ओळी अतिशय मार्मिक ठरतायत. मुंबई ही जगातील एक सर्वात वेगवान आणि कधीही न झेपणारं शहर म्हणून ओळखली जाते. मात्र दरवर्षी मान्सूनच्या सुरुवातीलाच या महानगराची गती ज्या प्रकारे मंदावते आणि काही तासांच्या पावसात संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडते ते पाहिल्यावर मुंबई महानगरपालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या अर्थसंकल्पावर आणि नियोजनावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. पहिल्याच मोठ्या पावसात जेव्हा मुंबईच्या रस्त्यांवर नदीसारखं पाणी वाहू लागतं, तेव्हा पालिकेने केलेली नालेसफाईचे दावे, मान्सूनपूर्व तयारीच्या बैठका आणि आपत्कालीन व्यवस्थापनाचा फुगा टराटरा फुटतोय. मुंबईकरांच्या नशिबी दरवर्षी तोच त्रास, तीच वाहतूक कोंडी, तीच तुंबलेली लोकल आणि तोच जीवघेणा संघर्ष येतो. हा केवळ एका ऋतूचा बदल नसून प्रशासकीय उदासीनता, भ्रष्टाचाराचे आरोप आणि नियोजनाचा अभाव यांमुळे निर्माण झालेली एक मानवनिर्मित आपत्ती ठरतीये. दरवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबई महानगरपालिकेकडून संपूर्ण शहरात मान्सूनपूर्व कामांचा धडाका सुरू असल्याचं दाखवलं जातं. मोठ्या नाल्यांची सफाई, रस्त्यांवरील खड्डे भरणे, धोकादायक झाडांची छाटणी आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी ठिकठिकाणी हाय पॉवर पंप बसवणे यांसारख्या कामांवर दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उधळण केली जाते. पालिका प्रशासन दरवर्षी छाती ठोकपणे सांगतं की यंदा मुंबईत पाणी साचणार नाही आणि नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही. मात्र जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जेव्हा पावसाच्या धारा जरा कोसळू लागतात, तेव्हा अवघ्या 2-3 तासात पालिकेचा हा खोटा बुरखा टराटरा फाटतो. हिंद माता, मिलन सबवे, अंधेरी सबवे, सायन, किंग सर्कल, कुर्ला आणि चेंबूर यासारख्या सखल भागांमध्ये दरवर्षीप्रमाणे पाणी साचायला सुरुवात होते. गुडघाभर पाण्यातून वाट काढत कामावर जाणारे मुंबईकर जेव्हा प्रशासनाला प्रश्न विचारतात, तेव्हा पालिकेकडून भरतीचे आणि अतिवृष्टीचे नेहमीचेच रडगाणे गायले जाते. निसर्गाच्या नावाखाली स्वतःचं अपयश लपवण्याची ही पद्धत आता मुंबईकरांच्या अंगवळणी पडली आहे. पण यामुळे त्यांचा संताप कमी होत नाही. गेल्या 2 दिवसात मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक दुर्दैवी आणि गंभीर दुर्घटना घडल्यात, ज्यात निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय. मोठे आर्थिक नुकसान झालंय. मान्सूनच्या या जोरदार पुनरागमनामुळे शहराच्या पायाभूत सुविधांची दुरावस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या 2 दिवसातील सर्वात मोठी आणि हृदयद्रावक दुर्घटना चेंबूरच्या सुभाषनगर परिसरात घडली आहे. मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू असताना एका नामांकित शाळेच्या बसवर रस्त्याच्या कडेला असलेले 70 वर्ष जुनं पिंपळाचं झाड अचानक उन्मळून पडलं. या बसमध्ये 13 विद्यार्थी घरी परतत होते. या भीषण अपघातात विहान श्रीवास्तव या 11 वर्षांच्या निष्पाप विद्यार्थ्याचा गंभीर दुखापतीमुळे जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय, तर अन्य 4 ते 5 विद्यार्थी गंभीर जखमी झालेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाविरोधात तीव्र संताप निर्माण झालाय. झाडांच्या शास्त्रीय छाटणीकडे झालेल्या दुर्लक्षामुळेच हा निष्पाप जीव गेल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. दुसरी धक्कादायक घटना दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर परिसरात घडली, जिथे एका 3 मजली जुन्या इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत मलब्याखाली दबल्यामुळे एका 51 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. पाऊस सुरू असतानाच इमारतीचा हा भाग पत्त्यांसारखा कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. याशिवाय ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा भागातही एका रहिवासी इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. मात्र तेथील 4 ते 5 कुटुंबांना आपत्कालीन यंत्रणेने वेळेत सुखरूप बाहेर काढल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. पावसामुळे विजेचा धक्का लागून नागरिक जखमी होण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. नवी मुंबईतील नेरूळ रेल्वे स्थानकाजवळील LP ब्रिज खाली भर पावसात एका विद्युत वाहिनीमध्ये शॉर्ट सर्किट झाले. रस्त्यावर साचलेल्या पाण्यात हा वीज प्रवाह उतरल्यामुळे तेथून पायी जाणाऱ्या 2 कॉलेज विद्यार्थिनींना विजेचा तीव्र धक्का बसलाय आणि त्या गंभीर जखमी झाल्यात. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच डोंबिवलीत एका हाय टेन्शन वायरवर झाड पडल्यामुळे अनेक तास वीज पुरवठा खंडित झाला होता. मुंबईच्या पावसातील आणखी एक गंभीर आणि जीवघेणी समस्या म्हणजे उघडी मॅनहोल्स. पाणी साचल्यानंतर रस्त्यावरील मॅनहोल्स उघडी केली जातात, जेणेकरून पाण्याचा निचरा वेगाने व्हावा. परंतु अनेकदा पाण्याचा प्रवाह इतका तीव्र असतो की मॅनहोल्सची झाकणं वाहून जातात किंवा स्थानिक नागरिकांकडून ती उघडी ठेवली जातात. रस्त्यावर पाणी साचलेलं असताना पादचाऱ्याला खाली मॅनहोल उघडा आहे की नाही हे समजू शकत नाही. अशा वेळी गाळात आणि पाण्यात पाय घसरून लोक या खोल आणि वेगाने वाहणाऱ्या मॅनहोल्समध्ये वाहून जातात. मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर अमरापूरकर यांच्यासारख्या अनेक प्रथितयश आणि सामान्य नागरिकांचा मॅनहोलमध्ये पडून झालेला मृत्यू हा मुंबईच्या इतिहासातील काळा डाग आहे. या घटनानंतर
पालिकेने मॅनहोल्सना संरक्षक जाळ्या बसवण्याची घोषणा केली होती. परंतु आजही मुंबईतील हजारो मॅनहोल्स बिना जाळ्यांची आणि असुरक्षित अवस्थेत आहेत. पावसाळ्यात जेव्हा रस्ते जलमय होतात तेव्हा प्रत्येक पाऊल मृत्यूच्या छायेत टाकावं लागतं. अशी भीषण परिस्थिती मुंबईत पाहायला मिळते. या सर्व समस्यांच्या मुळाशी गेलं तर मुंबई महानगरपालिकेचा कारभार आणि कंत्राटदार धार्जिणे धोरण स्पष्टपणे समोर येते. नाले सफाईसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढल्या जातात. कंत्राटदार नाल्यांमधून गाळ काढल्याचा दावा करतात आणि पालिकेचे अधिकारी त्यावर स्वाक्षरी करून बिले मंजूर करतात. मात्र हा गाळ खरोखरच काढला गेला आहे का आणि तो कुठे टाकला गेला याची कोणतीही ठोस तपासणी केली जात नाही. अनेकदा नाल्यातून काढलेला गाळ नाल्याच्या कडेलाच ठेवून दिला जातो, जो पहिल्याच पावसात पुन्हा वाहून नाल्यात जातो. रस्ते दुरुस्तीच्या बाबतीतही हाच खेळ सुरू असतो. पावसाळ्यापूर्वी घाईघाईने डांबराचे थर दिले जातात, जे पहिल्या 15 दिवसांच्या पावसातच वाहून जातात आणि रस्त्यांवर विस्तीर्ण खड्डे तयार होतात. या खड्ड्यांमुळे दुचाकी चालक घसरून पडतात, पाठीचे आजार जडतात आणि अनेकदा मोठ्या वाहनांखाली चिरडून अपघात होतात. दरवर्षी रस्त्यांच्या कामांवर होणारा खर्च हा निव्वळ करदात्यांच्या पैशांचा अपव्यय ठरतोय. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची ही दुर्दशा थांबवायची असेल तर पालिका प्रशासनाला आपला जुनाट आणि ढिसाळ कारभार बदलावा लागेल. केवळ कागदावर नालेसफाईचे आकडे दाखवण्याऐवजी प्रत्यक्ष जमिनीवर काम करावं लागेल. पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे आधुनिक करणे, ब्रीमस्टोवॅड प्रकल्पाचं काम युद्ध पातळीवर पूर्ण करणे आणि सर्व सखल भागांमध्ये स्वयंचलित आणि उच्च क्षमतेचे पंप बसवणे अत्यंत आवश्यक आहे. झाडांची छाटणी करताना तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून झाडांचा जीवही वाचेल आणि ते कोसळणारही नाहीत. उघड्या तारा आणि वीज यंत्रणा सुरक्षित करण्यासाठी कडक पावले उचलली पाहिजेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भ्रष्ट कंत्राटदारांवर आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, तरच प्रशासनात वचक निर्माण होईल. मुंबईकर नागरिक हा अत्यंत सहनशील आणि प्रत्येक संकटातून पुन्हा उभा राहणारा मानला जातो. याला आपण मुंबई स्पिरिट असं गोंडस नाव देऊन मोकळे होतो. परंतु हे मुंबई स्पिरिट नसून प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना करावी लागणारी सक्तीची तडजोड आहे. आपल्या घामाच्या पैशातून कोट्यवधींचा कर भरणाऱ्या मुंबईकरांना किमान सुरक्षित रस्ते, वेळेवर चालणारी लोकल आणि सुरक्षितपणे घरी पोहोचण्याची हमी मिळायलाच हवी. पावसाच्या धारा जेव्हा झराझरा येतात तेव्हा त्या निसर्गाचा आनंद घेऊन यायला हव्यात, मृत्यूचा थरार किंवा प्रशासनाचा बुरखा फाडणारे संकट म्हणून नाही. मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याच्या बाता मारण्यापूर्वी प्रशासनाने या शहराला पावसाळ्यात राहण्यायोग्य आणि सुरक्षित बनवणं हेच आजचं सर्वात मोठं आव्हान आहे. मुंबईकरांची ही जीवघेणी कसरत कधी थांबणार हा प्रश्न प्रत्येक पावसाळ्यात विचारला जातो. परंतु मुंबईच्या भौगोलिक मर्यादा, रखडलेले पायाभूत प्रकल्प आणि हवामान बदलाचा वेग पाहता हा त्रास नजीकच्या भविष्यात पूर्णपणे थांबण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे. जोपर्यंत प्रशासन जुन्या यंत्रणेत आमूलाग्र बदल करत नाही तोपर्यंत मुंबईकरांना दरवर्षी तुंबईचा सामना करावाच लागणार आहे. थोडक्यात सांगायचं तर केवळ मुंबई स्पिरिटचं कौतुक करून आता भागणार नाहीये. जोपर्यंत राजकीय इच्छाशक्ती दाखवून मुंबईच्या विकासाचं मास्टर प्लॅनिंग बदललं जात नाही तोपर्यंत प्रत्येक पावसाळ्यात मुंबईकरांचा हा जीवघेणा संघर्ष असा सुरू राहील. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.